हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर खूप दिवसानंतर आज आम्ही चाललो डी मार्टला आणि मस्त असा जो काल घेतलेला शॉपिंगचा तो टी शर्ट घातला एवढा भारी वाटतोय ना. मस्त हलका फुलका कॉटनचा आहे, मस्त वाटतोय. तर खूप दिवसानंतर मी चालले कारण ना होतच नव्हतं. मग ते ब्लिंकिटवरून सारखं हे मागवा ते मागवा, 1000 रुपये 1200 रुपये इतक्या पटकन निघून जातात. भले डी मार्टला 7-8 हजार रुपये एकदम जातात, पण ते 2 महिने तरी कमीत कमी काहीच आणायचं नसतं आपल्याला, काहीच आणावं नाही लागत. तर हे एक चांगलं आहे. म्हणून मग मी आता म्हटलं नाही बाबा आता जाणं गरजेचं आहे. काम तर काय रोजचंच असतं, म्हणून म्हटलं हा संडे तर अजिबात सोडायचं नाही. सकाळी सकाळी चाललोय आता. तर चला आता आम्ही जाऊन येतो. पुरा डी मार्ट खाली. एवढं महागडं चॉकलेट देते गिफ्ट. किती रुपयाचं आहे माहिती आहे? काय बाई तुला नाही देऊ शकत. तर आताच आम्ही डी मार्टमधून आलो आणि एक ताई आल्या होत्या म्हणजे बडोद्याच्या. म्हणजे मी डी मार्टला असतानाच त्यांचा फोन येत होता. त्या पण ऊन लागतंय म्हणून लवकर आल्या होत्या आणि माझ्या असं काय लक्षात नव्हतं. मला माहीत होतं की त्या येणार आहेत, पण मला असं म्हणजे फिक्स नव्हतं की बाबा इतक्या लवकर येतील. म्हणलं आपण चला डी मार्टला जाऊन पटकन येऊ. आणि शक्यतो कोणी असं असेल ना तर मी काय करते की आता मयुरी नाव आहे तर मयुरी, भरूच, बडोदा, दमण असं सेव्ह करते, जेणेकरून मला समजते की बाबा ही व्यक्ती इकडचे आहे ते आपल्याकडे असं आहे. मी त्यांचं काही सेव्ह नव्हतं केलं तर इतका फोन वाजवत होता, मी उचलच नाही. तर रुद्रेश पप्पा म्हणत होते बघ कोण आहे बघ. पण मी असं मला असं बाहेर गेलं की नाही एवढं फोन उचलावं असं वाटत. आणि मग रुद्राने मी ट्रायल करायला गेलते मग काही कपडे, त्यावेळेस रुद्राने उचलला आणि मग मला कळले त्या येत आहेत. तेव्हा मग मी त्यांना म्हटलं 10 मिनटं बसा, मी लगेच आले. आणि त्या 10-15 मिनटं त्यांना बसावं लागलं. मग आम्ही लगेच आलो. तर त्यांनी ना 5 साड्या घेतल्यात, एकूण 5 साड्या. 11 पासून त्या बघत होत्या. सिलेक्ट करताना करता बायका म्हटलं की बराच वेळ जातो. तर आता रुद्रेश पप्पा त्यांना स्टेशनला सोडायला गेलेत. आणि खूप भारी वाटलं की बडोद्यावरून इतक्या लांबून, म्हणजे आता इथून अजून 1 तास पुढे गेले असतं तर सुरत आलं असतं. आणि सुरतला तर त्यांना छान छान साड्या भेटल्या असत्याच. पण त्यांनी माझ्याकडून घेतल्या, छोटासा घरातून करणाऱ्या व्यक्तीकडून. म्हणजे छान वाटलं मला. तसं तर ते बडोद्याला राहतात ना, त्या घरूनही फोटोवरून बघून घेऊ शकत होत्या, पण त्यांना जास्ती घ्यायच्या होत्या, 4-5 घ्यायच्या होत्या, म्हणून मग त्या स्वतःच आल्या. आणि याच्याने भेटणंही होतं, बोलणंही होतं. तर आता ते गेलेले आहेत. आणि चला आता मी माझं आवरते. स्वयंपाक वगैरे करायचा बाकीच आहे अजून. भारी वाटलं ते आल्या तर थँक्यू. तसं मी ना असं माझ्या घरी कोणी आलं ना, मी जास्त शूट नाही घेत त्यांच्यासोबत. कारण मला वाटतं की यात ते कम्फर्टेबल आहेत का, त्यांना यायचं की नाही. कारण बऱ्याचदा मी असं घ्यायला ट्राय करते, मग समोरचा व्यक्ती बोलतो की नाही मला व्हिडिओमध्ये नको घेऊ. असं 2-3 वेळा माझ्यासोबत झालं. त्याच्यामुळे आता मी स्वतःहून कोणालाही घेत नाही. जर ठीक आहे बाबा तुम्हाला असेल तर मग ठीक आहे. पण उगाच त्यांच्या मनाविरुद्ध असं काही नको. तर खूप भरपूर शॉपिंग केली यावेळेस. म्हणजे जर वेळेचं बिल ठीक आहे, मोजमाप असतं 5.5 वगैरे 6,000 पर्यंत. ह्यावेळेचं बिल मला एक बघून ना शॉक लागला होता, शॉक अक्षरशः. खरं सांगते. 7,000 रुपये बिल आहे. 7,000 रुपये. ह्या तर 500-600 रुपये तर पोराचं सामान आहे. 500 तर नुसतं खेळणं आणि हेच आहे. बाकी अजून पॅन्ट एक घेतली, त्याच्यानंतर अजून काय घेतलं, आणि चष्मा ते तर वेगळं सोडूनच दे. खायच्या गोष्टी पण घेतल्या तुझ्या ह्याचं, ते दुधाचं मिल्क चॉकलेट, कहेन तेन दूधमध्ये टाकून प्यायचं तेन. 1,000-2,000 तर या पोराचे जातात. ओय त्या अमूलचं चॉकलेट नाही घेतलं का जे दूधमध्ये टाकून पितोस? आला मोठा. मी कपड्यांची किती शॉपिंग केली बघायचे. हा एक टी शर्ट आहे, इतका आवडला ना मला, कारण सेम माझ्याकडे अशा स्लीवचा ना पहिला पण डी मार्टचा होता, खूप टिकला. मग म्हटलं चला आता पण घेऊया. 150 रुपयाला भेटला. त्यानंतर ना हे कॉटनचे आहेत, जे की घरात वगैरे यूज करण्यासाठी मी नॉर्मली आणलेले आहेत. 99 रुपयाला एक, म्हणजे 200 रुपयाचे 2 आहेत. पण ह्याचा कपडा खूप भारी आहे, म्हणजे कितीही वॉश केला ना तर त्याला काही पण होत नाही. त्यासोबत रुद्रासाठी पॅन्टीज आणल्या होत्या. खूप सुंदर सुंदर पॅन्ट असतात डी मार्टला. हे बघा कसली भारी. ह्याला साईडने अशी पॉकेट आहेत. आणि हा कलर नव्हता त्याच्याकडे, ग्रे कलर. हा त्याला 2 आणले त्याला पॅन्टीन सोबत. त्याच्या पप्पाला एक सुंदर असा टी शर्ट आणि त्यांना पण 2 पॅन्ट आणल्यात. मस्त असा टी शर्ट, त्यांना क्रिकेट लवर आहे तसेच. हा नुसती कपड्याची जेवढी सारी शॉपिंग केली, म्हणजे एक 1,500 तर कपड्यावरती घालवून आलेलो आहे. आता मी तुम्हाला बाकीची. तर इथे ना मी बाजरी आणलेली आहे, कारण मला भाकरी प्रचंड आवडते.
आणि भेटतं बाजरीचं पीठ किलोवरती, पण म्हटलं या कसं असतं कसं नाही, म्हणून डीमार्टमधून भाकरीचं पीठ आणती, ते परत 15-20 दिवस खाते आणि त्याच्यानंतर मला 2-3 महिने भाकरी नसती. परत जेव्हा डीमार्टला जाईल ना तेव्हाच मी बाजरी आणते. तर मी 2 किलो आणलेली आहे बाजरी. आणि यावेळेस ना मी अशी आता ह्याला ना बरेच लोक ना ह्याला नाही म्हणतात मसूरची डाळ किंवा मसूर, आम्हाला वाटते आमच्याकडे याला हुलगे म्हणतात की काय काय म्हणतात माहीत नाही. तर चवळी डाळी खूप आणल्यात, खूप साऱ्या डाळ्या आणल्यात. आणि एक आणले हेवालं देवासाठीचं तेल. मला बरेच जण विचारत होते की कोणतं आणते. मी आता ना आधी मी घरातलं आपलं जे नॉर्मल खायचं तेल असं तेच वापरायची, पण आत्ता मी देवाला वेगळं तेल आणते. याचं कारण सांगते, हे जास्त महागही नाही, 99 रुपयाला काहीतरी बॉटल आहे, नाही 135ला आहे. आधीची मला वाटते ती वेगळी आहे की काय, ती कमीची होती. तर ती अजून बघा अर्ध्यापेक्षा जास्त आहे, तरी पण मी ही आणली. 2-3 महिने सहज जातात बरं का. हे 3 महिने जातीची बॉटल, कशी पण जातीच, त्यामुळं बेस्ट आहे. त्यासोबत हे असलं काहीतरी आणले. मला हे असलं कळत नाही, आमच्या काळात नव्हतं. नाही आम्ही असलं नाही बाबा. आम्ही जी डीमार्ट चले गए थे, उन्होंने कॉल किया था मुझे, मैंने बोला ऊपर जाके बैठो। हाँ मैं वो डीमार्ट में थी ना, इसलिए बाद में ले लिया था। हाँ नहीं, वो मुझे पता नहीं इतना जल्दी आने वाली थी, वो पता था, पर इतना जल्दी आएगी नहीं पता। मुझे लगा दोपहर को आएंगे, इसलिए हम सुबह सुबह गए थे डीमार्ट। वही डीमार्ट वह ऐसे ही आई थी, मराठी है वो भी. आम्ही आहोत चहा लवर, आणि चहा नाही तेव्हापासून कसं तरी होते, कारण गरमीमध्ये साखर नाही खाल्लेली चांगलं नाही, म्हणून हावाला गूळ आणला मी. आणि हा गूळ खरं सांगू ना, मी प्रत्येक वेळी आणते चहासाठी स्पेशली, आणि चहा अजिबात फुटत नाही, काही एक टाकायची गरज नाही. हा स्पेशली त्यांनी ना चहासाठीच बनवलेला असतो, रुद्रासाठी टिफिन. दाखवला की किती वेळा तेच दाखवू. आणि मला ना फिनाईलचा वगैरे वास अजिबात आवडत नाही, त्याच्यासाठी मी कधीच वापरत नाही. पण आमच्या कामवाले बाईंचे लय नखरे असतात बाबा, खरंच. त्यांना साबण पण नको, त्यांना लिक्विड पाहिजे, साबणाने भांडे निघत नाही म्हणे. आणि मग ठीक आहे ना, आता तर तेच लय दिवस झालं मला सांगतो, नाही दीदी फिनाली लाव, फिनाली मेरे को पोछा लगाना अच्छा नाही लागता. अरे म्हटलं पोछा काय माझ्या घरात लावायचं बाबा. आणि रुद्रासाठी हा सोप, तर आता रुद्र 6 वर्ष होऊन गेली, आणि हा सोप ना 5 वर्षाच्या खाली वापरायचा असतो. तर आता रुद्र मोठा झाला, आता मला माहीत नाही की त्याला कोणता साबण वापरणं चांगलं राहील. तर तुमची मुलं मोठी असतील ना, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणतेच साबण वापरायचा असतो 7 वर्षाच्या नंतर. कारण त्याचं म्हणणं आहे 7 वर्ष झालं आता बेबीचा सोप नको वापरू मला. तरी पण यावेळेस आणला तर 3 महिना, तर बघू आता. खूप निघालेत आता 5 वर्षाच्या मुलांसाठी, पण कोणता घेऊ मला समजत नाही, म्हणून मग मी हाच कंटिन्यू केला आहे. तसा हा पण चांगला सोप आहे, पण स्किननुसार ना, वयानुसार ना सोप चेंज करावे लागतात. माझे ही सांगते तुम्हाला, मी ज्यावेळेस कॉलेजला होते ना, मी ह्याला होतो फलटणला होतो, आणि माझी एक फ्रेंड होती. त्यावेळेस ना म्हणजे आम्ही असे रूमवरतीच राहिला होतो, तेव्हा माझ्या एक मैत्रिणींना हिमालयाचा सोप लावायची हाच. तिला विचारलं रे का, म्हणजे तू मोठे आहे तर लक्स लाव, कोणता डव लाव, चांगला लाव एखादा. तर ती म्हणायची नाही नाही, स्किन खूप सॉफ्ट राहते. आणि अख्ख्या रूममध्ये सगळ्यात माझ्या तर चेहऱ्यावर कधीच पिंपल येत नाही, कधीच मला दिसणार नाही. आणि तिच्या अख्ख्या चेहऱ्यावरती छोटे पुरळ होत्या, कुठेच जागा नव्हता, आणि इतकी काळी पडली होती ना त्या पिंपलमुळे, इतकी बेकार. तर तुम्हाला सांगतेच काही नसतं. वयानुसार ना साबण चेंज करणं गरजेचं असतं. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की रुद्रासाठी आता कोणता साबण वापरणं गरजेचं आहे. टिकटॅक बघून घ्या एकदाच. आणि अजून काय राहिलंय, हा कार बघून घ्या. झालं मग शांती खुश काय बाई. हे सुद्धा त्यानंच घ्यायला लावलंय, काय तर म्हणे मग खीर बनव, आणि खीरमध्ये टाक नाही का ते आडी ती टीव्हीला, मिल्क सेला खीर में टेस्ट, आणि ते तसलं काहीतरी आहे, म्हणून त्याने ते घ्यायला लावले. आता बघू ह्याने कसली टेस्ट येते खीरला, काय तरी घ्यायला लावतो, काय पण याला काय पण आवडतं. आणि मी हे तर हे छान आहे बरं का. बाकी काय मग हे तेल, डाळी, हे आपला रोजचाच किराणा. पण हा किराणा इतका महाग जातो ना यार, एवढं महाग काळा झाला असतं काय माहीत. एवढी किती महाग आहे. माझं लग्न झालं ना तेव्हा हे तेलाचं पॉकेट 70 रुपयाला भेटत होतं, आता ते डबलच्या बी जास्तीच झालं. काय खरं. चला आता सगळं आवरून ठेवते किराणा पटपट आणि स्वयंपाक करते.
तर आम्ही करतोय कोलॅबरेशन. आणि किती वेळ झाला करतोय? अर्धा पाऊण तास झाला. अजून अर्धच झालंय, अजून तर अर्ध बाकीच आहे. आताशी अर्धच काम झालंय. छान आहे पण प्रोडक्ट छान आहे, पण त्याच्या मागे मेहनत किती आहे ते दाखवा, आणि अजून वरून ते लगेच ऍक्सेप्ट पण करत नाही. आता विशलिंगचे जरा जास्त पटकन ऍक्सेप्ट करतात, कसंही बनवा ते लगेच घेतात. पण हे जे व्हॉट्सअप थ्रो देतात ना, इंस्टाग्राम थ्रो की आमचं करा त्यांचं जरा अवघड आहे कुठानं. तर आम्ही मशीन बघ कसली साफ केली, एकदम क्लीन चकाचक. चांगलं कामाची वस्तू आहे पण माझ्यासाठी तर, कारण धाग दोरे मशीन मध्ये अगदी इकडे इडून या ना, इडून या, आतलं दाखवा. अगदी कुठे एक धागा सुद्धा राहिला नाही, धागा सुद्धा. म्हणजे मी रोज पण क्लीन करू शकते माहितीये, जास्त सारखं क्लीन करत नव्हते ना, म्हणून आम्ही ना नुसती मशीन इकडे ही खोललं वगैरे काहीच नव्हतं. आता आतलं पण निघलंय बघूया, तर थोडंसं आतलं राहिलं, आत नव्हतं टाकलं, अजून इकडे बाकी आहे. आम्ही फक्त वरतून स्प्रे केलं, म्हणजे हवा दिली होती त्याला एअरनं. त्याच्यामध्ये आहेत छोटे छोटे नोझल्स जे आतमध्ये पण एवढे छोटे छोटे आहेत ना, त्याच्यात ना भरपूर आहेत. आता आमची एक मशीन साफ झाली, अजून ती करायची आहे, इकडचं करायचं आहे. खूप उपयोगी असा आहे आयटम तो. तर एकदम ना कामाची तर वस्तू आहे, पण थोडी मेहनत आहे. मेहनत म्हणजे कोलॅबरेशनची मेहनत. असं आपण एखादं काम करायला लागलं ती किती पटकन होतं, पण ती व्हिडिओ शूट करा, ती क्लिप चांगली आली की नाही बघा, नंतर दुसरी क्लिप करा. आणि ह्या दोघांनी एवढी एक्साइटमेंट होती ना, 2 दिवस झाले ते प्रोडक्ट खुलून आमचे सोपे क्लीन करून टाकले त्यांनी, मग मला आज कचरा करावा लागला, कचरा करून परत ते दाखवावं लागलं. पण चांगलं आहे, म्हणजे ब्रँड पण चांगला आहे आणि काम पण चांगलं करते. असे म्हणजे यूज करायला पण रफ अँड टफ मध्ये काय, त्याला बॅग पण आहे, कुठे पण घेऊन जाऊ शकतो. काय हे नाही, मेटलचा आहे काय, त्याच्यामुळे चांगलं आहे, बेस्ट क्वालिटी आहे. तसं आम्हाला कोलॅबरेशनला आलेलं असतं, त्याच्यामुळे ठीकच आहे. मला करायची इकडची मशीन साफ, म्हणजे असं एवढं चांगलं आहे ना की आता खिडकीवर धूळ बघा, हात जर लावला ना धूळ बसते. इकडे ना इकडचं काढली, हे बघा इकडं आहे, तर आता मी इकडची लाव. डीमार्टची क्वालिटी 199, 149 की 199, त्याच्यातच खुश. डीमार्टची क्वालिटी. आज तर तुम्ही दोघांनी नुसती कपड्याची शॉपिंग एवढी केली ना, मला वाटतं नुसती कपड्याची ठिकाणी शॉपिंग केली. 13 सबसे एवढा सगळा पसारा काढून ठेवला आम्ही एवढा व्हिडिओ बनवण्यासाठी. काढा तर त्याला चार्जिंग पण करायचं आहे, चार्जिंग करून 1 तास वापरू शकतो आरामात. नाही बघा कसली पटकन ते साफ होतोय ना, म्हणजे या मशीन साठी तर सगळ्यात बेस्ट. व्हिडिओ मुळे असं ना, पण साहेबांनी इकडे बेसिन साफ करून दिले मला. असं तर काम कधी करणार नाही, हे का नाही. आता आपला व्हिडिओ बनवण्यासाठी सगळं साफ पाहिजे, सगळं स्वच्छ पाहिजे वगैरे, तसं साफच होतं. पण तरी पण व्हिडिओ एकदम टकाटक पाहिजे, टकाटक नाही चकाचक. आयुष्यात मी फर्स्ट टाइम मेकअप केलाय. मेकअप म्हणजे काही नाही, फक्त हे काहीतरी होतं तर हे 3 in 1 आहे. स्ट्रोचं मॉइश्चरायझर, प्रायमर वगैरे सगळं एकत्र आहे. आणि दुसरं ना, ठीक आहे हे काजळ आहे, समजलं मला, मी लावलं. पण ह्याचं काय रूल आहे ना मेकअपमध्ये, मला खरं सांगते मला माहीत नव्हतं. मी सर्च केलं की यार ही फिनिशिंग स्टिक म्हणजे काय असेल हेअरची. मग त्यांनी दाखवलं हे जे आपली पुढे केस येतात ना त्याच्यावरती फिनिश करण्यासाठी आहे. तर माहिती आहे लोकांना मेकअप म्हणजे थोडंफार माहीत नसतं, पण मला तर काहीच माहीत नाही, म्हणजे मी कधी लावतही नाही. पण आज मी ना काजळ आणि ही ती काय स्ट्रोक क्रीम लावली चेहऱ्यावरती. काय वेगळं जाणवतंय का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि की असं काहीतरी केल्यानंतर मी कशी दिसते ते सुद्धा सांगा, कारण ना मी असलं काही करत नाही असलं अजिबातच. तर कशी दिसते ना मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे खूप मला मेकअपची कोलॅबरेशन येतात बरं का, खूप येतात, पण मी घेत नाही, कारण आपल्याला जी गोष्ट जमत नाही तर त्याच्या नादी लागायचं नाही. पण हे स्ट्रोवाल्यांनी जरा जास्ती पैसे दिले तर म्हटलं चला ट्राय करूया, आणि म्हणून म्हटलं चला. नाहीतर ना काही मेकअपवाले आहेत ना तर ते खूप कमी पैसे देतात, 1000 रुपयामध्ये करा, तुम्हाला ब्रँडेड मेकअपचं किट देतो, हे देतो ते देतो असं. पण चांगले पैसे दिले तर करायला काय वाटत नाही, तर म्हटलं ट्राय करूया. तसे मेकअपची थोडी सवय आता मी लावणार आहे, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हा मेकअप कसा दिसतोय. बाकी ही ट्रेंडिंगवाली साडी तुम्ही अजून घेतली नसेल ना, लगेच घ्या, स्टॉक संपत आलेला आहे, जबरदस्त दिसते.
पाठीमागे तर बघायचं किती सुंदर याचा हा लुक आहे. मी याच्या आधी पण तुम्हाला दाखवले. आता माझ्यासारखी तब्येत असाल ना तर अजिबात घेऊ नका. तुमची तब्येत माझ्यापेक्षा मोठी पाहिजे. एक 32 चेस्ट पाहिजे. 32च्या किंवा 42 पर्यंत, 32 ते 42 मध्ये असेल ना परफेक्ट बसेल ब्लाऊज. माझी तब्येत खूप लूज असल्यामुळे मला हे ना असं जसं असं टाईट बसायला पाहिजे ना असं परफेक्ट, तर ते तसं थोडं टाईट नाही बसत, लूज पडतंय. म्हणजे मी पूर्ण फिटिंग केलाय ब्लाऊज, जसं नाही की कुठंच दिला नाही. फक्त हे पाठीमागचं मला हे परफेक्ट नाही बसत आहे. सगळं परफेक्ट आहे, फक्त ती जी नेट आहे ना तर ते असं ताणून बसलं पाहिजे, तेव्हा ती पाठीला चांगलं दिसतं. जे की मला चांगलं दिसत नाही असं मला वाटतंय. बाकी तुम्हाला माझा हा आजचा लुक थोडासा कसा वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. काहीतरी वेगळं ट्राय केलं ना माझं मला खूप जास्त हसायला येतं स्वतःवरती. पण ठीक आहे, काहीतरी वेगळं ट्राय करायला काहीच हरकत नाही ना. तर मी तर पटकन शूट करून घेते, माझं मेकअप खराब व्हायच्या आधी. या साडीचं बघा असं ओपन पल्लू ठेवला ना तरी पण छान वाटतंय. म्हणजे मी ओपन ठेवला, आता शूट करायचं म्हणजे दोन्ही बाजूनी करावं लागतंय. तर बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला माझा कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.